यूट्यूब फॅमिली, आपण इंटरनेटवर किती ॲक्टिव्ह आहोत. वेगवेगळे व्हिडिओ टाकतो, कानाकोपऱ्यामध्ये आपले व्हिडिओ जातात आणि आपण मोठमोठ्या जाती धर्माच्या म्हणजे पलीकडे जाऊन विचार करतो इंटरनेटवर. किंवा आपण किती प्रगती केली आहे सायन्सनं, तरी पण जातीमध्ये किती वाद घडत आहे. जसं की नांदेडमध्ये काल परवाच्या दिवशी 27 तारखेला वेगवेगळ्या जातीचे 2 युगल जसे प्रेम करत असतील, तर त्या सक्षम नावाच्या मुलाला अतिशय क्रूरपणे त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या आणि त्याला जीवेनिशी मारलं. त्या मुलीनं मृतदेहाशी लग्न केलं. त्यामध्ये काय भेटलं बरं त्यांना? काय भेटलं त्या मायबापाला किंवा भावाला? काय भेटलं? एक मुलीचं अख्खे आयुष्य संपुष्टात आणलं. तुम्ही पिक्चर पाहता, त्या पिक्चरला हिट करता आणि स्वतःच्या मुला किंवा मुलीने जर तसं पाऊल उचललं तर तुम्ही त्याला विरोध का करता? हे चुकीचं आहे. किती प्रमाणामध्ये गुन्हा घडत आहे महाराष्ट्रामध्ये. खरंच मुख्यमंत्री साहेबांना मला हे सांगायचं आहे व्हिडिओ माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा आणि प्रत्येकाने हे व्हिडिओ असेच टाका की ते मुख्यमंत्र्यांकडे गेले पाहिजे. किती गुन्हे वाढलेले आहे या महाराष्ट्रामध्ये. वेगवेगळ्या प्रकारामध्ये गुन्हे घडत आहेत. 3 वर्षाच्या मुलीवर त्या नराधमाने अत्याचार केला आणि तिला मारलं. मलाही एक मुलगी आहे, तर मलाही कुठं भीती वाटत आहे शाळेमध्ये पाठवण्याची किंवा स्कूल बसमध्ये पाठवण्याची. कारण का कुणावरच काही विश्वास राहिलेला नाही. कायदे कडक करा तुम्ही, त्यांना डायरेक्ट फाशी द्या. फास्ट ट्रॅकमध्ये जे केस चालवा, तर तसे गुन्हे टाळता येतील. तुम्ही हळूहळू किंवा दिरंगाईनं जर तुम्ही त्या कायद्यामध्ये थोडीशी लवचिकता जर आणली तर असे गुन्हे घडतच राहतील. तर मला शासनाला या व्हिडिओमार्फत हेच सांगायचं आहे की तुम्ही कडक कायदे करा, फास्ट ट्रॅकमध्ये अशा केस चालवा, तेव्हाच हे गुन्हे घडणार नाहीत.